स्वामी श्री चक्ररायांच्या अमृतमय वाणीतून महंत बाबुळगावकर बाबा शास्त्री यांच्या लेखणीतून साकारलेलं लीळा वैभव हा ग्रंथ आपण श्रवण करत आहात। काल आपण कानरदेव राजा कृष्णदेव याच्या माध्यमातून धन संपत्तीचा अहंकार होता आणि स्वामी चक्ररायांनी आदर्श दिला। संपत्ती सर्व काही असू शकते असं नाही आणि त्याला पश्चाताप आला। या पश्चातापाच्या माध्यमातून त्यांनी लोणार गावाची सरोवरची भिंत बांधली। आज आपण पुढचा अध्याय सुरुवात करणार आहे। विशाल नंदन कमलापती असा परमेश्वर अवतार घेऊन या महाराष्ट्रात परिभ्रमण करतो आहे। नीळभट्टाचं आपण चरित्र ऐकलेलं आहे। अनेक लीळेच्या माध्यमातून आपण स्वामी चक्ररायांच्या या अमृतमय लीळा श्रवण करत आहात। मेहकर या गावाचे चरित्र ऐकलेलं आहे। हा जीव उद्धारक परमेश्वर त्याला दंडवत करतो। संसार आश्रमामध्ये जे थकलेले आहात, ज्यांना चातकासारखी तृषा लागलेली आहे, असं असलेले अर्थवंत आधारस्तंभ आणि ज्यांनी या पंथाचा ज्ञानदीप तेवत ठेवलेला आहे, अशा सर्वज्ञांची विचारधारा अंतरात उदारपणाने जपणारे तुमच्या भेटीत देव भेटे अनिक नाही पाडाचे गोमटे नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे। सर्वज्ञ श्री चक्ररायांच्या भेटीत किंवा साधनवंताच्या भेटीत देव भेटतो। याच्या पलीकडे कोणतंही गोमट नाही, पुण्य नाही। आणि त्या परमेश्वराच्या प्रेरणेच्या माध्यमातून मी हा ग्रंथ आपल्या समोर सादर केला आहे। स्वामी चक्ररायांनी गायीचं पालन कसं केलं, स्वामींच्या एक एक लीळेच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात वेगळ्या वेगळ्या प्रकारचा भाव स्वामींनी जाणून दिला। असंच स्वामी गावोन गावाला जाताना, या गावोन त्या गावाला, त्या गावोन त्या गावाला, त्या गावोन त्या गावाला दरपोदर मुक्काम करत असताना
स्वामींच्या सोबत कोणीच नाही, एकांतात स्वामी चाललेले आहेत. आणि गाव जवळ आलं, अंधार पडला की स्वामी मुक्काम करायचे. आपण ठरल्याप्रमाणे श्रवण करत आहात. एका गावात अर्थात नांदेडच्या जवळ स्वामी गेले. रात्र झाली, मुक्काम केला. सकाळ झाली, स्वामींचा नित्यक्रम होता कर तलावर हातावर भिक्षा मागायची. स्वामी भिक्षा मागण्याला गावात गेले आणि गावात गेले असताना एका सुखी संपन्न ब्राह्मणाच्या घरासमोर अंगणात उभे राहिले. जसा काही परमेश्वर असा बाहेर उभा होता अंतिम सुख देण्यासाठी, ज्याला सर्व अच्युत असं सुख म्हणतात, असा परमेश्वर देण्यासाठी जगजेठी फिरतो आहे. या गावाहून त्या गावाला फिरतो आहे. ज्याने हातात भिक्षेसाठी ब्रह्मांड पसरवलेलं आहे, अशा भिक्षेचं महात्म्य स्वामी चक्रांनी स्वतः दाखवलेलं आहे. एका घराच्या समोर उभे राहिले. भिक्षा शब्द उच्चारला. ब्राह्मण होता. भिक्षा शब्द कानात ऐकल्या ऐकल्या तो ब्राह्मण घराच्या समोर आला. काही लोकांना द्यायचं नसतं, परंतु पुढीलाची विटंबना सुद्धा करत असतात. तशा माध्यमातून हा ब्राह्मण उभा राहिला. पायापासून तर डोक्यापर्यंत स्वामींचं निरीक्षण करतोय. सर्वज्ञाकडे पाहतोय. आणि तो ब्राह्मण वैतागलेला. कोणीही उठलं की दान मागतं, कोणीही उठलं की दान मागतं. काही दुसरं कामच नाही. प्रत्येक दिवशी एक एक नवीन भिकारी येतो आणि दान मागतो. अशा प्रकारचा तो बोलतो आहे. कुठवर खात राहावं, कुठवर देत राहावं. आम्ही कष्टाच्या माध्यमातून पैसा कमवतो, त्याच्यातून भाकर कमवतो आणि हे लोक घर सुटले की मागत बसतात. परमेश्वराची काया बघितली त्यांनी आणि आपल्याकडे बघितलं. स्वामींचं शरीर अत्यंत सुंदर होतं. 32 लक्षणी होतं. स्वामींच्या सुंदरतेला या जगात मोलच न होता. हा रोळका होता, दुबळा होता. आपल्याकडे बघितलं, स्वामींकडे बघितलं. विचार करतो. मत्सर भावनेचा बांध फुटला. काय बोलायचं म्हणून बोलायचं. बोलण्यासाठी कोणताही अर्थ नव्हता. आम्ही सरळ म्हणतो, अरे तू भीक मागतो, तुझं शरीर तर सुदृढ दिसत आहे, तू मल्लासारखा दिसतो आहे, तू एखाद्या राजकुमारासारखा दिसतोय आणि भिकाऱ्यासारखा दारोदारी फिरतो. तुला कामाचा कंटाळा येतो का रे? तू आळशी आहे का रे? घरच्यांनी तुझं लग्न करून दिलं नाही का रे? नाना प्रकारचं जे बोलू नये तो ते बोलायला लागलेला आहे. का तुझं आणि पत्नीचं भांडण झालं? का तुझा स्वभाव माणसामध्ये नाही? का फिरतोय? असं वाटतं की तू तर कोणी श्रीमंताच्या घरी जन्म झालेला.
तुझा खूप मोठ्या श्रीमंताच्या घरी जन्म झालेला आहे आणि तू असा का फिरतोय? का तुला घरचा कारभार करता आला नाही? काय झालेलं आहे तुला? गोरा गोमटा दिसतोय, लाडात वाढलेला दिसतोय, का संसाराने रसून गेला? पळ का काढला तू घरातून, संसारातून का पळ काढला आणि भिक्षा मागतो, भिकारी झाला? धिक्कार आहे तुझ्या जीवनाला, तुझ्या जीवनाला धिक्कार आहे. तू आंधळा दिसत नाही, तू पांगळा दिसत नाही. मागतात आंधळे लोक मागतात भिक्षा, पांगळे लोक मागतात. तसाही काही नाही, लुळा नाही, खुळा नाही, श्रम करण्यासारखा ताकदवान दिसतो आहे. आणि काय असं आहे का तुला कामाची प्रवृत्ती नाही, काम करण्याची इच्छा नाही? स्वामी चक्रधर हसले, दयाळू मायाळू परमेश्वर आहे. इतकं असभ्य शब्दांनी वर्तन केल्यानंतर सुद्धा, इतक्या अशब्द अपशब्दांनी वर्तन केल्यानंतर सुद्धा स्वामी काही एक बोलले नाही. स्वामी हसताय. त्याचा तो प्रकार पाहून स्वामी हसताय. काय करावं? ऐकून देवाचं वचन. मग त्याचं वचन ऐकलं, देव म्हणतात, अरे खरं सांगू का, मला कामच कोणी देत नाही. मी कामासाठी फिरतो, पण मला या जगात कामच कोणी देत नाही. ब्राह्मणाला आनंद झाला. हा, तुला काम देतली, तू तर धडधाकट आहे, चांगला आहे, पण तुला काम कोणी देत नाही. बरं झालं म्हणे. त्याच्या अंतःकरणात भावना फुलून गेल्या. त्याचा गुराखी 2 दिवसच आधी पळून गेलेला होता. गुराखी 2 दिवस आधी पळून गेलेला होता. मग आता काय करावं, काय करावं? त्याला वाटलं बरा गुराखी भेटला, म्हणे मी आजपासूनच तुला कामाला ठेवतो. माझ्या गुराखी सोडून गेलेला आहे. माझ्याजवळ खंडीभर गाई आहे, तू दररोज चारून आणायच्या. दिवसभर त्यांना चांगला चारा खाऊ घालायचा, पाणी द्यायचं. तुला दुपारची भाकर मी पाठवत जाईल. अरे तुझी काया उघडी आहे, तुला कपडे बी नाही आहे, तुला घोंगडी दे पांघरायला. तुझ्या पायात चप्पल नाही आहे, तुझ्या पायात चप्पल सुद्धा नाही आहे, तुला पादत्राणाचा जोडा दे. पहा, विचार करायसारखी परिस्थिती आहे. या विश्वाचा मालक, विश्वाचा तारक, त्या परमेश्वराला तो कपडे देतोय घालायला, चप्पल देतोय घालायला, त्याला काही नव्हती. अरे हा परमेश्वरच जगनियंता आहे. सर्व काही परमेश्वराने या सृष्टीचा निर्माता केलेली आहे आणि तू त्याला ओळखू शकत नाही. काय हरकत नाही. माझी एक अट राहीन म्हणे, तुझ्या गायी चारतो, पण माझी एक अट राहील. माझ्या प्रत्येक अटी तुला मान्य करावं लागतील. काय? मी गायी सोडेल पण बांधणार नाही. गायी चारून आणेल, पाणी पाजेल, पण त्याचं दूध काढणार नाही. किती विचित्र विचार करायला पाहिजे होता. आतापर्यंत आयुष्यात अनेक गुराखी त्याच्या गेले असतील, अनेक प्रकारचे गुराखी त्यांनी ठेवले असतील, पण असा गुराखी भेटला नसेल. त्या गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे होता. गाई सोडेल पण बांधणार नाही, चारेल पण धुणार नाही, दूध काढणार नाही. आता याला वाटलं आपल्याला गुराखी भेटतच नाही,
आपला 2-3 दिवसापासून गुराखी पळून गेलेला आहे. काय करावं काय करावं, जाऊ दे 2 कामं मी करून घे, काय अडचण नाही. जगन्यता सृष्टीचा मालक परमेश्वर गायी सोडलेले आहे. जसं काही श्रीकृष्ण चक्रवर्तीचं या ठिकाणी आठवण यावी अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्ती सुद्धा गायी सोडायचे, चारायला जायचे. जसं काय गोकुळातला श्रीकृष्ण स्वच्छंद वर्तन करणारा, ज्याला कोणाचंच कोणत्या काळात बंधन नाही, असा गायी सोडलेल्या आहे. आणि हा नदीच्या काठावर गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीच्या काठावर गायी घेऊन चाललेल्या आहे. प्रत्यक्ष साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळेची आठवण होते आहे. द्वापार युगात असलेली लीळा ती घडण्याचा आठवण होते आहे. मूर्ती स्वामींची चाललेली आहे, गायी पुढे चाललेली आहे, स्वामी मागे चाललेली आहे. चालता 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 स्वामी चक्रधरांनी एक खडक होता, त्या खडकावर गायी बसवली. स्वामी चक्रधर एका वृक्षाच्या तळी बसले. असं वाटतंय की जशी काय बासरी वाजते आहे आणि सर्व गायी त्या मूर्तीकडे पाहत रोवंत बसलेल्या आहे. काही चारा नाही, पाणी नाही, काहीच नाही, काही. यमुना तीरी श्रीकृष्ण चक्रवर्तीने क्रीडावं तशा प्रकारचा आमचा स्वामी चक्रधर नांदेडच्या गोदावरीच्या काठावर क्रीडतो आहे. तिकडे यमुना नदी होती, इकडे गंगा नदी आहे. दोन्ही परमेश्वराचे अवतार. स्वामी चक्रधर आसनावर बसलेले आहे. गायीचा कळप समोर बसलेला आहे खडकावर उन्हात. आणि उन्हात असून, भर उन्हाळ्याचे दिवस असून गायी आपल्या श्रीकृष्णा समान चक्रधरांकडे पाहताय. प्रत्यक्ष गायींना परमेश्वराचा वेध झालेला आहे. खाणं पिणं सर्व विसरून गेल्या. रवंत करतात, स्वामींचं स्मरण करतात, स्वामींकडे पाहतात, ध्यानात निमग्न झालेले आहे. स्वामींच्या स्वरूप दर्शनाचा सोहळा पाहत आहे. अमृत कळा जी आहे, जशी काही त्यांच्या अंतःकरणात संचरलेली आहे. गायीचं भाग्य महान. गायींना परमेश्वराचं दर्शन घडलं. माणूस असून मानवाच्या जन्मात येऊन परमेश्वर दारी आला असून, परमेश्वर जवळ उभा असून त्याला कळालं नाही, पण गायीला कळालं. आपल्यापेक्षा ढोरेचा. आमच्या स्वामींनी सांगितलं, पोरे हो तुम्हापाशी ढोरेचा. जे स्वान सांगतो आमचा वियोग ते सहन करू शकत नाही. त्या प्रकारच्या या गायी स्वामी चक्रधरांकडे पाहत आहे, सर्वात्मकाकडे पाहत आहे. सुखात मग्न झालेले आहे. सुखच त्यांचं खानपान आहे. एकही गाय चरायला गेली नाही, एकाही गायीने दिवसभर पाणी पिलं नाही. संध्याकाळ झाली, गायी घरी आल्या, मालकही घरी, आपला गुराखही घरी आला. किमया घडली. त्या ब्राह्मणाच्या घरी किमया घडली. त्या गायींनी पाना सोडलेला. इतकं दूध द्यायला लागल्या, इतक्या दूध द्यायला लागल्या की याचे हात दुखून यायचे, पण गायीचं दूध संपत नव्हतं. आतापर्यंत इतकं दूध कधी आलंच नाही.
आतापर्यंत अशा प्रकारचा गुराखी भेटलाच नाही. हाताला कळ यायची पण दूध संपना. गाडगा अपुरं पडायचं, बादल्या अपुऱ्या पडायच्या पण दूध संपत नाही. त्यांना खूप आनंद वाटला. रात्रीच्या वेळेस पती पत्नी आपल्या घरात झोपलेले आणि पती पत्नीला म्हणतो, आपल्याला गुराखी फार चांगला भेटला, आज्ञाधारक भेटला. त्याला सर्व सांगितलं होतं, कोणाच्या शिवेवर जायचं नाही, कोणाच्या शेतात घालायची नाही, जसं काही देवाला कळतच नव्हतं. सर्व गुराख्याचे जे नियम आहे सर्व नियम त्यांना सांगितले होते. म्हणजे आज्ञाधारक भेटलेला आहे. चांगला चारा घालतो, वेळीच पाणी पाजतो आणि फुकट गुराखी भेटला. आतापर्यंत प्रत्येक गुराख्याला पगार द्यावा लागायचा, महिना द्यावा लागायचा. याला फक्त 2 टाइम भाकर, बाकी काहीच नाही मागत आहे. फुकट गुराखी भेटलेला. ब्राह्मणाच्या मनात अत्यंत हर्ष झालेला आहे. ब्राह्मण अत्यंत आनंदून गेलेला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे, काळ हा सर्व काळ सारखा नसतो. कोणत्याही गोष्टीला काळ हा सर्व काळ सारखाच नसतो. कधी पहा, जीवनात प्रपंच हा असाच आहे. असं वाटेल आपल्याला की प्रपंच हा आनंदमय आहे, प्रपंच हा सारखा नाही, स्थित्यांतर होणार आहे. एका दिवशी चकित झाले, 2-4 8 दिवस गेले आणि त्याच्या कानावर वाईट ऐकायला आलं. बाकीचे गुराखी होते, ते गुराखी गुरांना घेऊन जायचे, चारायचे, पाणी पाजायचे, घरी आणायचे. आणि बाकीच्या गुराख्यांनी याला पाहिलं, हा कसं काय गुराखी आहे, हा तर भर उन्हात खडकावर बसून ठेवतो, आपण एका झाडाखाली बसतो, त्या फक्त निवांत बसतात, चरत नाही, पाणी पित नाही, काही नाही. आणि ही तक्रार त्या मालकापर्यंत पोहोचली, ज्याचे गायी आमचे देव चारत होते, त्या मालकापर्यंत पोहोचली. अरे काय गुराखी ठेवला तू, तो दिवसभर पाणीही पाजत नाही, चाराही देत नाही, खडकावर बसून राहतो. उपाशी राहतात गायी, पाण्या वाचून ताणलेल्या राहतात. सूर्यास्त झालं की त्यांना उठवतो, घरी आणतो. हा विचार करायला लागला. याच्या अंतःकरणात नाना प्रकारचे विचार यायला लागले. हा, यांनी आपल्या कानावर असं सांगावं आणि आपल्या घरात तर सर्व सुखी संपन्नता आली आहे, आपल्या गायींचं दूध तर खूप वाढलेलं आहे, आपल्या गायी दूध देतात खूप, आणि हे काय सांगतात, काही कळत नव्हतं. त्याचं मन विचलित झालं. त्याच्या अंतःकरणात नाना प्रकारच्या शंका उपजायला लागल्या. त्याच्या अंतःकरणात नाना प्रकारचे चाहूल लागायला लागले. काय करावं, इकडं असं आहे, हे असं म्हणतात. मोठं टेन्शनमध्ये आलं. संसार सारखा नसतो. त्याने विचार केला. खूप हुशार होता, ब्राह्मण होता. सांगितलं लोकांनी म्हणून ऐकून घ्यायचं असा प्रकार केला नाही. डोळ्याचं आणि कानाचं 4 बोटाचं अंतर राहत, हे त्याला माहित होतं. काय करावं, काय करावं, काय करावं, विचार करतोय. आणि त्यांनी विचार केला, यांचंच ऐकून घेऊ आपण. गोंधळात पडलेला आपण. गुराख्याला सुद्धा काही बोलायचं नाही, कारण आपण प्रत्यक्ष पाहिलेलं काहीच नाही आणि आपल्या घरात तर सर्व सुख समृद्धी लाभलेली आहे. आपण काय करू, जाऊ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू, प्रकार काय आहे, प्रत्यक्ष कृती काय आहे, प्रत्यक्ष कृती काय आहे पाहू आपण. सकाळी नेहमीप्रमाणे गायी सोडल्या गेल्या. गायी पुढं चालताय,
श्रीकृष्ण चक्रवर्ती सम आमचे स्वामी त्यांच्या मागे चालतात. गायी नेहमीप्रमाणे त्या खडकावर गेल्या, जाऊन बसल्या. स्वामी चक्रधर एका झाडाखाली बसले. गायी स्वामींचं एक चित्ताने चिंतन करताय. रवंत करतात. गवत खायची गरज नाही, काही करायची, पाणी पित नाहीये. त्यांनी गुराख्याकडे पाहिलं, गायीकडे पाहिलं. लांबूनच आला तो, झाडाच्या आड लपलेला आहे. झाडाच्या आड लपला आणि पाहतोय खरं काय आहे. त्याचं मन वेधलं गेलं, आकर्षित झालं. त्याला कळालं, आदर्श रूप पाहिलं आणि त्याला श्रीकृष्ण चक्रवर्तीचा भास झाला. श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वापार युगात होते. गायी त्यांच्याकडे पाहून रोवंतत होत्या. हा सकाळी गेलेला आहे पाहण्यासाठी, दिवसभर त्या झाडाखाली स्वामींनाच पाहतोय. याचाही दिवस संपून गेला. याचा दिवस संपला. कळालं, हळूच खाली उतरला. संध्याकाळ झाली. कधी कधी माणसाला अक्कल नसते. माणसाला बुद्धीची कमतरता असते. गायींना बुद्धी जास्त होती, माणसाला बुद्धी कमी होती. यांनी जाऊन त्यांचे पाय धरायला पाहिजे होते, तिथंच त्याच ठिकाणी पाय धरायला पाहिजे होते. परंतु हा मूर्ख घरी आला. बायकोला हात मारतो वाड्यामध्ये, बाहेर ये लवकर. म्हणजे काय झालं, धापा टाकत 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 पळत पळत घरी आलेला. श्वास त्याचा कोंडला गेलेला. अरे काय झालं सांगा तर खरी. म्हणे नवल घडलं. काय नवल घडलं. अगं एक कामिनी, जो गुरे राखतोय ना, तो गुराखी नाही, तो प्रत्यक्ष आनंदाचा दाता असलेला परमेश्वर आहे. मी ते प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवलं, माझ्या डोळ्याने पाहिलं. आमच्याहून ढोर थांब. तो स्वतःला सांगतो की आमच्यापेक्षा पशु चांगले आहेत. त्यांनी साक्षात परमेश्वर पाहिला. आमच्याकडून घोर महापातक घडले. चालून आलेला ईश्वर, घरून चालून आलेला ईश्वर, आम्ही त्याला नौकर बनवलं. काय जीवन आहे आमचं. दुःख वाटत आहे. उभयतांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. आता आपण असं करू, जेव्हा गायी घरी येतील, जेव्हा गुराखी घरी येईल, एक पाय तू धरायचा, एक पाय मी धरल आणि प्रत्यक्ष त्या देवाला माफी मागू, क्षमा करू, क्षमा मागू. पत्नीला सांगतो, आपल्या घडलेल्या क्रियेचं पश्चाताप करू. पण जीवनात पश्चाताप प्रत्येकाला येत असतो. चरित्रात आतापर्यंत बऱ्याच लीला आपण ऐकल्या. पश्चाताप प्रत्येकाला आला, पण वेळ निघून गेली. जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा पश्चातापाला काही किंमत नसते. याला पश्चाताप आलेला आहे. गायी आल्या. दोघही वाड्याच्या बाहेर अतिशय वेगाने पळत आले. गायी अंबरण्याचा आवाज आला. गायी आपल्या गोठ्यात जाऊन थांबल्या. परंतु गायीचा जो गुराखी तो आलाच नाही. पहा किती वाईट गोष्ट आहे. जो प्रत्यक्ष परमेश्वर गायी चारतोय तो आज आलाच नाही. गायी चालल्या फक्त. अरे किती अभागी आहे मी.
पश्चाताप करताय, डोळ्यातून अश्रू येत आहे की जीवनामध्ये माझ्यासारखा महामूर्ख प्राणी कोणीच नाही. अरे तेव्हाच तो सांगत होता गाई सोडेल पण बांधणार नाही. आतापर्यंत असा गुराखी भेटलाच नाही, कधी विचार केला नाही, विचार करायला कधी चान्सच भेटला नाही. विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समोर येते ना, तेव्हा त्या गोष्टीवर विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. बांधण्याचा नकार दिला, अर्थ कळाला नाही आणि मग करतो आहे की परमेश्वर बंधनातून मुक्त करत असतो. परमेश्वर जीवाला कोणत्याच बंधात टाकत नाही, बंधातून मुक्त करतात. पृथ्वीवर अवतरलाच त्याच्यासाठी आहे परमेश्वर. स्वामी चक्र पृथ्वीवर याच्याकरताच अवतरलेला आहे की आपल्याला लागलेले बंधन, ह्या बंधनातून मुक्त व्हावा. हे बिल्ड बंधन लागलेलं आहे आपल्याला. कर्माचं बंधन आहे, मळाचं बंधन आहे. त्याला पटली खून की परमेश्वरच आहे. तो ब्राह्मणाला आता कळालं, या कृती पहिलेच झालेल्या होत्या. कृती पहिल्या घडून गेल्या, पण यांनी त्याच्यावर विचार केला नाही. गाई चारेल पण दुरणार नाही. एक एक शब्द त्याच्या कानामध्ये बोलतो आहे, एक एक शब्दाने त्याचा अंतःकरणाचा पाझर फुटतो आहे. की काय म्हटलं होतं आमचं स्वामी, गाई चारेल पण दुरणार नाही. काही कळालं नाही मला. आता कळू राहिला त्या शब्दाचा अर्थ. जेव्हा आमच्या जवळ असलेला स्वामी निघून गेला, आमच्यावर आलेली जवळ आलेला भाग्य आम्ही हाताने ढकलून गेलो. आता मला कळतं कशी स्फुरली दुर्मती. सांगा बरं, कशी दुर्मती स्फुरावी, वाईट बुद्धी मला स्फुरली. मी परत काय बोलू नये ते बोलून टाकलो. आडवा दिसतो, मोठा दिसतो, रुंद दिसतो, उंच दिसतो, उभा दिसतो, पण काम करत नाही असं बोलून टाकलं. परमेश्वर भाग्य नव्हतं. 2-3 दिवस जे काही गायी चारल्या, यांनी सकाळी जेवू घातलं, संध्याकाळी जेवू घातलं. शिदोरी येऊन द्यायचा. एका क्रियेने पूर्ण भजन होतं. एकदा जर परमेश्वराने निर्हेतुक भजन घडलं तर ते प्रेमाला पात्र होतं. याचं 6 वेळा तरी घडलंच. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 6 वेळा तरी भजन घडल्याचे. परंतु निर्हेतुक बुद्धीने घडलं. गुराखी वृत्तीने खाऊ घातलं. माझा गुराखी आहे म्हणून खाऊ घातलं. कामाचा मोबदला देतो म्हणून खाऊ घातलं. और देताना सुद्धा मी उघडा आहे म्हणून जाळी दिली, वस्त्र दिलं. ते बी जुनच दिलं हो, नवं दिलं नाही, कारण गुराखी आहे, हा काही नवं वापरणार आहे. देताना सुद्धा मी जुनं वस्त्र दिलं, काही विचार केला नाही. चपला दिल्या, चपला देताना सुद्धा चपलेचा विचार केला. जुन्या चपला दिल्या. पागोट दिलं, वापरलेलं पागोट दिलं. अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, माझ्या दारी उभा आहे आणि या सर्व गोष्टीचा एक एक गोष्ट त्याच्या अंतःकरणात येते आहे आणि धडकन डोळ्यातून अश्रू येत आहे. अश्रू जरूर आले,
पश्चाताप जरूर झाला, परंतु वेळ निघून गेल्यानंतर आपल्या जीवनात असं व्हायला नको बाबा, तेव्हाच्या तेव्हाच पश्चाताप यायला पाहिजे. तर क्रियेशी अनुताप पुरस्कार, नाही तर होणार नाही. तेव्हाच्या तेव्हाच पश्चाताप यायला पाहिजे. सर्व घटना घडल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा त्याला पश्चाताप होत आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. अनाधिकार असा अनाधिकार की आतापर्यंत त्याच्या उभ्या आयुष्यात प्रत्येक साधनवंताला बोलतच गेलं, वाकडं तिकडं चांगलं कधी बोललंच नाही. काही प्रकारच्या खराब शब्द वापरून त्यांचं मन दुखवलं. हा अधिकार अशा प्रकारची प्रतिकारणता ईश्वर अवतारापर्यंत जाऊन पोहोचली आणि परमेश्वर प्रत्यक्ष त्याच्या घरी गेले आणि ती क्रिया ईश्वरावर करून टाकली. माझ्या घरी गोसावी आले, खरोखर भाग्यवान आहे, परंतु त्याचा फायदा घेऊ शकले. मुक्काम केला, 1 नाही 2 नाही 3 दिवस केला. सहयोग घडला, पवित्र व्हायला पाहिजे. आनंदाचा साठा असलेला परमेश्वर, पण मी त्याचा वापर गैर केला. अंधारात मला रत्न सापडलं, रत्न सापडलं मला, पण अंधारात सापडलं. आणि ते रत्नाची किंमत मला कळाली नाही. ते रत्न माझ्या हातात आलं, अंधारात आलं, मी त्याला काही ओळखू शकलो नाही, भिरकवून दिलं हातातून, सहज प्रकारे फेकून दिलं. आणि सूर्योदय व्हावा म्हणजे ज्ञान व्हावं. जेव्हा सूर्योदय झाला, जेव्हा दिवस निघाला, म्हणजे जेव्हा ज्ञान झालं, तेव्हा ते रत्न लांब गेलेलं होतं. तशी माझी गत झाली. कामधेनू घराशी आली, ओढाळ गाय म्हणून हकलून दिली, अशी कंडिशन झाली. म्हणून जीवनामध्ये या लीळेच्या माध्यमातून आमच्या बाभळगावकर शास्त्रींनी खूप मोठा आदर्श दिला. व्यवहार व्हावा नेटका, व्यवहार हा नेटका असायला पाहिजे. व्यवहार करत असताना संसारात अनेक प्रकारचे व्यवहार करावे लागतात. या व्यवहारात नको व्हावी चूक, चूक नसायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट कर्मराटीत प्रपंचात वावरतो आहे. कर्मराटीत प्रत्येक पाय आपला ठेवतो आहे. ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवतो आहे कर्मराटीत, त्या पावलावर आपण नक्की लक्ष द्यायला पाहिजे. व्यवहारात एक चूक माझ्याकडून झाली तर माझ्याजवळ असलेला परमेश्वर लांब चालला गेला. व्यवहारात सावधानता असावी. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्रियेत, प्रत्येक कर्मात सावधानता असणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक कर्मराटीची क्रिया जेव्हा आपण आचरण करतो आहे, संसाराची क्रिया प्रत्येक आपण आचरण करतो आहे, तेव्हा व्यवहार व्हावा डोळस. डोळस व्यवहार पाहिजे, ज्ञान दृष्टीचा व्यवहार पाहिजे, तेव्हा व्यवहार सुंदर होतो.
आमच्या देवानी सांगितले, आमच्या साधनदाता चक्राने सांगितलं, व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. व्यवहारामध्ये वावरत असताना जी बुद्धी आहे, ह्या बुद्धीची तीक्ष्णपणा धर्माला उपयोगी जाते. धर्मासाठी आम्ही पळतो. व्यवहार जर तुमचा कर्मराठीत चांगला नसला, कर्मराठीत तुमचं वर्तन जर चांगलं नसलं, तर तुमचे कर्मराठीतलं प्रत्येक कर्म नासलं जातं. अशी ही कथा ब्राह्मणाची, नांदेड गावाची आपण श्रवण केली. परमेश्वर रममान आहेत. कोणत्याही गोष्टीची परमेश्वराला आवश्यकता नाही आणि श्रोत्यांचं मन उत्सुकलेलं आहे. म्हणून हा अध्याय या ठिकाणी संपवतोय. बोधराज म्हणतो, अर्थात मंत बाबळगावकर बाबा शास्त्री म्हणतात की हा अध्याय या ठिकाणी संपवतोय. फक्त हा अध्याय श्रवण करत असताना, या अध्यायाचा आशय आपल्या जीवनात आचरण करत असताना आपल्याला लक्ष द्यावं लागेल की व्यवहारात आपण जी गोष्ट आचरतोय, व्यवहारात प्रत्येक पाऊल आपलं सावधपणाने पडावं. प्रत्येक पाऊल आपलं प्रपंचात पडत असताना त्या पाठीमागे ज्ञान दृष्टी असावी. ब्राह्मण सुद्धा हुशार होता, विद्वान होता, अज्ञान नव्हता, पण अहंकार, मीपणाची बुद्धी किंवा कोणालाही वाकडं तिकडं बोलण्याची बुद्धी, याच्या माध्यमातून आलेली एक प्रतिकारता ईश्वरापर्यंत पोहोचून गेली आणि प्रत्यक्ष ईश्वर अवतार आपल्या दारी येतो आहे. वर्म रूपी शब्दाने त्याला बोलल्या गेलं आणि परमेश्वर दूर गेला. म्हणून या गोरक्षण लीळेच्या माध्यमातून आपण जीवनामध्ये आदर्श आचरण करत असताना स्वामींची जी मवाळ भाषा, प्रिय वक्ते व्हावे अशी जी भाषा आहे, त्या भाषेच्या माध्यमातून आपण वापर करू. त्या गोष्टीचा अवलंब करावा. अवलंब करीत असताना मनामध्ये कोणतीही कल्पना नसावी, कोणतीही कीर्ती रूप क्रिया नसावी. प्रत्यक्ष पूर्ण भजन घडावं अशा माध्यमातून घडलेली ही क्रिया पण प्रेमास पात्र होऊ शकला नाही. आपणही असा उर्मिट शब्दाने जर कोणती क्रिया केली तर आपली ही एका दिवशी या ब्राह्मणासारखी गत होईल आणि ब्राह्मणासारखी गत झाल्यानंतर नरकाशिवाय पर्याय नाही. असा अध्याय संपलेला. पुढचा अध्याय सुरुवात करणार आहे आपण. प्रत्येक अध्याय सुरू करत असताना परमेश्वराची स्तुती केलेली. अनंत पाणी
हात अनंत हाताने अनंत देणारा परमेश्वर आहे. स्वामी चक्रधर त्या नांदेडला असताना गोपचोंडीला लीळा घडलेली आहे. गोवाऱ्याच्या ज्वरनिवृत्तीची लीळा घडलेली आहे. चोर सांगाती सोडवणारा आपण ऐकलंच परवा की चोराचा आदर सत्कार केला स्वामींनी. आतापर्यंत इतिहासात घटना नाही की एखादा चोर धरावा आणि त्याची मिरवणूक न घ्यावी. प्रत्येक ठिकाणी आधी सांगाती असं आपण ऐकलं. या क्रियेने चोरावर असलेला जो वाईट प्रभाव आहे तो नष्ट होऊन गेला. त्याला पश्चाताप आला आणि देवाला त्यांनी विनंती केली, हे परमेश्वर, आजपासून मी चोरी करणारच नाही. मला फक्त इथून सुखरूप जाऊ दे, नाही तर उद्या सर्व माझं व्याज हे वसूल करून टाकतील. अशा माध्यमातून त्यांनी क्रिया घडली. अशा अनेक प्रकारच्या लीळा या लीळा वैभवाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहे. सर्व गोष्टी रूप लीळा आहे. असं काही नाही खूप मोठं तत्वज्ञान आहे. कोणत्याही तत्वज्ञानाचा वापर या ठिकाणी केलेला नाही. सर्व माणसापर्यंत अबलापर्यंत समजावं अशा माध्यमातून हे सांगितलेलं छोट्या छोट्या लीळा हृदयाला स्पर्श करणाऱ्या, हृदयातून पीळ आणणाऱ्या अशा प्रकारच्या लीळा. अशा गोष्टी मी सांगत राहीन. देवाचं गोमत तुम्ही घेत राहा. तुमचं जीवन सफल होत राहो. आणि त्याच नांदेडला स्वामींचा मुक्काम आहे. नांदेड शहरातच स्वामींचा मुक्काम आहे. मागची लीळा नांदेडची होती. आजही स्वामींचा मुक्काम नांदेडला आहे. सृष्टीचा नियंता, सृष्टीचा मालक त्या नांदेड शहरातला तो अटल विजन करतो. त्या नांदेडला नरसिंह नावाचं एक मंदिर होतं. मठाची प्रसिद्धी होती. श्रद्धा लोकांची होती. आणि त्या नांदेडमध्ये एक अन्य संन्यासी राहत होता. प्रत्येक लीळेतून आदर्श सांगितलेला आहे. काय सांगितलं? एक अन्य संन्यासी राहत होता गंगा तीराच्या काठावर. आणि आमच्या देवानी सांगितलं, गंगा तीरी अशी ते. आणि स्वामींनी या गंगा तीराला परिभ्रमण केलं. त्या परिभ्रमण करता करता अशा अमृतमय लीळेचा योग आपल्याला प्राप्त झाला. नरसिंह मठ आहे. नरसिंहाचा मठ आहे, त्याची प्रसिद्धी आहे. विष्णू स्वामी नावाचा एक संन्यासी आहे. त्याच्याजवळ मंत्र आहे, तंत्र आहे, सिद्धी आहे. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला होता. अशा माध्यमातून मंत्र, तंत्र, सिद्धी त्या नांदेड शहरात, नांदेड परिसरात वापर करत होता तो. आणि विष्णू स्वामी लोकांवर प्रभाव पाडत होता. आणि लोकांना थोडंसं काही आश्चर्य दिसलं की लोक त्यामागे पळतात. लोकांचा त्याच्यावर भाव बसला. लोक इथपर्यंत पोहोचले. अज्ञानता काय करू शकत नाही माणसाला. इथपर्यंत पोहोचले. त्या विष्णू स्वामीला देव मानायला लागले.
भजायला लागले. त्या गोविंद स्वामीला एक शिष्य होता. त्या विष्णू स्वामीला गोविंद स्वामी नावाचा एक शिष्य होता. विष्णू स्वामी गुरु होता आणि गोविंद स्वामी त्याचा शिष्य होता. तोही आवडीचा होता. त्याच्या सर्व मठाचा कारभार तो करायचा. सर्वज्ञ स्वामी चक्रधर नांदेड शहरात आलेली आहे. सर्वांना आनंद झालेला आहे. पण विष्णू स्वामी मनात घाबरला. असं प्रत्येकाला वाटतं की आपली अप्रतिष्ठा व्हायची की त्याच्या मनात हादरे बसतात. कारण जो खोटे लोक आहेत ते आपली प्रसिद्धी करत असतात आणि सत्यार्थ हे प्रगटच होत असतात. आमच्या स्वामींचा सर्व सिद्धांत काचेसारखा होता. ज्या सिद्धांतामध्ये थोडसे घाण नव्हते. त्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भीती वाटायला लागली की माझं वर्चस्व आता जाणार. प्रत्येकाला असं वाटतं, राजकीय लोकांनाही असं वाटतं माझं वर्चस्व आता जाणार. आता निवडणूक आहे, मी आलोच पाहिजे. लाडकी बहीण योजना का होईना, परंतु मला या ठिकाणी निवडून द्यायलाच पाहिजे. माझी प्रतिष्ठा राखायलाच पाहिजे. प्रतिष्ठा राखण्यासाठी अनेक प्रकारचं हा जीव कामं करतो. त्याच प्रकारचा हा विष्णू स्वामी आहे. लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, फक्त याच्याशी गेलं. मी काय करतो, कसा वागतो याच्याशी गेलं. लोकांनी फक्त मला चांगलं म्हणावं. अशा माध्यमातून विष्णू स्वामीला वाटलं माझं वर्चस्व चाललंय. त्यांनी बऱ्याच लीळा ऐकल्या. राहेरची लीळा ऐकली. एक वामन पेंडी नावाचा भक्त होता. त्याला पत्नी होती. त्याचा खूप मोठा परिवार होता. अचानक पत्नी वारली. पत्नीला स्मशानामध्ये आणलं. स्वामी एका झाडाखाली बसलेले आहेत. वामन पेंडी स्वामींजवळ आला. खूप दुःख केलं. तुम्हाला भिक्षा कोण देईल? मला इतका मोठा परिवार आहे, एका वेळेस इतकं धान्य लागतं. स्वामींनी तिला जिवंत केली. असं त्या विष्णू स्वामींनी ऐकलं. म्हणजे मेलेल्या लोकाला हा जिवंत करू शकतो हे त्याने ऐकलं. मुक्याला वाचा दिली हेही त्याने ऐकलं. त्यामुळं स्वामी चक्रधरांची लौकिक प्रसिद्धी झाली. पांगळ्याला पाय दिले हेही त्याने ऐकलं. असंही ऐकलं की एकदा जर त्या स्वामींच्या जवळ गेला एखादा माणूस आणि त्यांच्याकडे जर पाहिलं तर पाहतच राहतो, दृष्टी खाली करतच नाही. हेही त्यांनी ऐकलं. वेधून जातो म्हणे. त्याच्यात मागे धावायला लागतात लोक भ्रमिष्ठासारखे. त्याचं बोलणं मधुर आहे. रूप ते सुद्धा त्याचं मनाला वेधून घेणार आहे. मला तरी वाटतं लागली आहे तो विष्णू स्वामी. काय तो मला तरी वाटतं लागली आहे. म्हणजे जादूगार आहे तो. लोकाला आपल्या वशीकरणाच्या माध्यमातून आकर्षित करून घेतो. काही हरकत नाही, लोक वेधले तर वेधले. आपला शिष्य आहे गोविंद स्वामी, तो जर तिकडे गेला तर आपलं पटकन टाकायची पंचायत होईल, पाणी देणार तर पंचायत होईल. काय करावं म्हणून शिष्याला जवळ बोलवलं. गोविंद स्वामीला जवळ बोलून घेतलं. त्याला आज्ञा केली. अरे आजपासून तू बाहेर फिरायचं नाही.
काय आज्ञा केली, आजपासून तू बाहेर फिरायचं नाही, बंद तुझं बाहेर जाणं, कुठंच जायचं नाही, इथं मठातच थांबायचं, कारण मठ तुझ्यावर आहे. तू जर बाहेर फिरला तर याद राख, कोणत्याही कामाला बाहेर जायचं नाही, कुठेही जायचं नाही, तुला ही आज्ञा आहे. बाहेर उभं राहायचं नाही, मठाच्या बाहेर गेला आणि उभा राहिला असं बी करायचं नाही. शेजारी एखादी गल्ली बोळ आहे, त्या गल्लीत गेला फिरण्यासाठी, खबरदार, याद राख, फिरायचं नाही. शेजारी गोदावरी नदी वाहते आहे, आणि गोदावरीच्या काठावर तर मुळीच जायचं नाही. काही झालं तरी चालेल, पण गोदावरीच्या काठावर तू जाऊच नको. विशेष आज्ञा आहे तुला. तिथे एक पुरुष आलाय म्हणे, त्या गोदावरीच्या काठावर एक पुरुष आलाय, त्याच्याजवळ लागवी आहे. लागवी म्हणजे जादू आहे. आणि त्याच्याकडे जर गेलं तर माणूस जर त्याच्याकडे पाहिलं तर पाहतच राहतो. लोकाला तो प्रबोधन लावतो, प्रलोभन लावतो सुखाचं. सर्व लोक त्याच्याकडे वेधल्या गेले आहे. तरी बा तू सांभाळून राहाय. तुला आज्ञापूर्वक सांगतो आहे, तू कुठेही फिरायला जायचं नाही, गोदावरीच्या काठावर मुळीच जायचं नाही. तू माझ्या लेकरासारखा आहे, तू माझा शिष्य आहे, तुला आज्ञा आहे माझी. गुरुचं वचन ऐकलं गोविंदाने. घाबरून गेला. आता गुरुचं वचन ऐकल्यानंतर घाबरून गेला, पण अंतःकरणात उत्सुकता लागली. आपल्या मानव जातीची नियम आहे, एखादी गोष्ट करू नको म्हटलं की तो आवर्जून तो केल्याशिवाय राहत नाही. त्याला माणूसच म्हणता येत नाही. जे नाही करायला सांगितलं ते अवश्य करतो. आमच्या देवांनी तत्वज्ञान सांगितलं आणि त्याच्यात निषेधरूप खूप लिहिलं की असं करायचं नाही, तसं करायचं नाही. विधिरूप करायचं, विधिरूप सोडून दिलं, निषेधरूप आचरायला लागले. जे नाही सांगितलं करायचं त्याला एक नंबर न करतात. त्यानुसार गोविंद स्वामी उत्सुकता अंतःकरणात दाटून गेली. कसा असेल पुरुष, लोक त्याच्याकडे पाहतात, पाहतच राहतात. काय असेल, कसा असेल, मनामध्ये अनेक प्रकारचे विचार त्याच्या येतात. आणि जेव्हा नकार दिला जातो तेव्हा आकर्षण होतं. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की त्या गोष्टीचं आकर्षण वाढतं, आणि आकर्षण वाढलं की माणूस मुद्दाम ती गोष्ट करतो. एखाद्या वैद्याकडे जावं, औषध घ्यावे, आणि औषध घेतल्यानंतर वैद्यांनी पथ्य सांगावे. त्याला जी पथ्य सांगितली तो ते अपथ्य करून टाकतो. खाऊन तर बघू काय होतं. तशा माध्यमातून गुरुंनी सांगितलेली आज्ञा, मनात बसलेलं आकर्षण, नको म्हटल्यावर तिकडं जाणं, पाहणं आवर्जून घडतं. हे जीवाचं स्वरूपच आहे. प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे. जिकडं नाही सांगितलं तिकडं प्रथमता जातं. नांदेडला गोदावरीच्या काठावर
भावतीर्थ नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम राहील. भिक्षा मागून यायचे, त्या भावतीर्थाच्या ठिकाणी स्वामी बसायचे. त्या गोविंद स्वामींनी तपास काढला. काय तपास काढला की कुठं आहे, कोण पुरुष आहे, कुठं राहतो, काय करतो, पाहू तर खरं आपण. गुरुंनी तर सांगितलं, पण पाहायला काय हरकत आहे. आणि मग त्याला तपास लागला की भावतीर्थाच्या ठिकाणी ते पुरुष बसतात. एका दिवशी मनावर धीट विचार केला, जाऊन तर पाहू आपण समोर जायचं नाही, चोरून पाहू, आळवा पाहू, पण पाहू. निघाला. एक असा पार होता. आणि स्वामी भावतीर्थाला बसले होते. महादेवाच्या मंदिराच्या जवळ रिकामी जागा राहते, त्याला पार म्हणतात. आणि रिकामटेकडे लोक तिथं जाऊन बसतात. स्वामी आपल्या भावतीर्थाच्या ठिकाणी बसलेले होते. हा त्या पाराच्या जवळ गेला, आडोशाला उभा राहिला. काय आकर्षण आहे, सर्व दुनिया म्हणते, आपला गुरु म्हणतो जाऊच नको, आणि जबरदस्ती आपल्याला आज्ञा देऊन टाकली की जायचं नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही. काय आहे इतकं त्याच्यामध्ये, काय आहे पाहू तर खरे एकदा. लपला आणि हळूच बघतोय पाराच्या आडून त्या पुरुषाकडे, स्वामी चक्राराकडे हळूच बघतोय. अंतरात घाबरतो बी आहे. गुरु काय म्हणतील, गुरूंची आपल्याला आज्ञा दिली आहे आणि आपण तर आलो आहे. अंतःकरणात थरकाप होतोय. काय करावं काही कळत नाही आहे. हृदयावर मोठा दगड ठेवलेला आहे. पाहावं तर लागेलच. वाकून पाहिलंच. आणि पाहिल्या पाहिल्या स्वामींची मूर्ती त्यांनी पारा आळून पाहिली. आणि पाहिल्या पाहिल्या तो वेधून गेला, स्वामींच्या मूर्तीकडे वेधल्या गेला. त्याच ठिकाणी स्तब्ध झाला, थांबला. त्याच्या जीवनाची कंठ गती कर्मराटीची त्याच ठिकाणी थांबली. काय करावं काही कळत नाही. त्याचा जो नित्य दिनीचा क्रम आहे, कर्मकांड ज्याला म्हणतात, प्रत्येक माणूस कर्मकांडात व्यस्त आहे. ते कर्मकांड निश्चितपणे थांबल्या गेले. जी उत्सुकता होती पाहण्याची, त्या भावना होत्या पाहण्याच्या, जी दृष्टी होती पाहण्याची, त्या गोविंद स्वामींनी त्या आमच्या स्वामींना पाहिलं. आता पाहुणे क्षणात निघून जाऊ असं वाटायला लागलं. पण वेद हा अत्यंत महत्वाचा, मूर्तीचा वेद आहे. स्वामींच्या लीळा चरित्रात न सुद्धा अंगठा पाहिला. जोगियाचा अंगठा इतका सुंदर, तर जोगिया किती सुंदर असेल अशी असलेली मूर्ती प्रत्यक्ष त्यांनी पाहिली. भिंती आडून पाहण्याचा प्रयत्न केला, नेत्र जागेच थांबल्या गेले. नेत्र
जसे काही चित्राप्रमाणे थांबल्या गेले आणि नेत्र फक्त त्या मूर्तीकडेच पाहत आहे. वाकून पाहतोय पण डोळ्याची पापणी सुद्धा हलत नव्हती. आणि काय तो वेद इतका जबरदस्त झाला की त्याचे पावलं हळू 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 जो मूर्तीला पाहतोय भिंतीच्या आडून त्याचे पावलाची किमया स्वामींकडे जायला लागली. स्थित्यानंद झाला, त्याला स्थिती झाली. स्थितीच्या भरात निघाला, स्वामींजवळ बसला आणि ती स्थिती इतकी अनमोल झाली, तो आनंद इतका अनमोल झाला. घरी गेला, मठात पोहोचला, कोपऱ्यात जाऊन एका ठिकाणी बसून राहायचा. जसं काही पिसाट लागलं, जसा काही पागल झाला. गुरुला नमस्कार करायचं सोडून दिलं. दररोज उठला की गुरुच्या आज्ञेत राहणारा पोरगा गुरुला नमस्कार करत नाही आहे. मठाचा कोणताच व्यापार करत नाही, मठाचा कारभारी झाला. तो गुरु ज्या देवाची उपासना करत होता ते सोडून दिली. फक्त जायचा, कोपऱ्यात बसायचा, निश्चळ बसायचा. जे कर्मकांड होतं, अध्ययन अध्यापन, ते कर्मकांड बंद पडलं. पोथी पारायण थांबलं. परमेश्वराच्या एखाद्या फक्त दर्शन, परमेश्वराच्या मूर्तीच्या आकर्षणाने जीवनामध्ये किती बदल होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचं तांत्रिक सिद्धी नाही, कोणत्याही प्रकारची मांत्रिक सिद्धी नाही, कोणत्याही प्रकारचं संमोहन विद्या नाही. फक्त देवाचा वेद, मूर्तीचा वेद माणसाला इतका आकर्षित करून टाकतो की त्या गोविंदाला त्यांनी आकर्षित करून टाकलं. दगडासारखा झाला, बसला की बसूनच राहायचा. जसं शेंदूरजनला मासोपासनीला झालं होतं. स्वामींपासून वेद झाला होता, स्थिती झाली होती. 12 वर्षे एकाच ठिकाणी बसून राहील. त्याप्रमाणे हा असलेला वेद या गोविंदाला झालेला आहे. आता गुरुला टेन्शन आलं, शिष्या वायबार झाला. गुरुला वाटायला लागलं, गोविंदा काय आपदा आली रे तुला? मी तुला सांगितलं होतं पण तुला काय आपत्ती आली आहे? तू दररोज न सांगता दंडोत करत होता, आता सर्वदा वेड्यासारखा करायला लागला. वेडा झालाय. कोणती आपदा आली, कोणतं पिसं लागलं, मनाला वाटेल तसा वागतोय. हा धर्म सोडून दिला तुम्ही. विष्णू स्वामी उदास झाला. विचार करतो विष्णू स्वामी, चिंता करायचा. अरे हा आपल्याला दंडोत करत नाही, आपल्या देवाला दंडोत करत नाही, कोणालाच काही करत नाही. जसं पिशाच्य लागलं की माणूस पाहताच तुम्ही बेसावध राहतो, पिशाच्या सारखा वागतो. तशा प्रकारचं याची कंडिशन झाली आहे. हा माझ्या देवाला दंडोत करत नाही, मला दंडोत करत नाही. चिंता करायचा. विष्णू स्वामी काय झालं सण गोविंदला, काय झालं सण गोविंदला, असं करता करता त्याचं अंतःकरण विचार करताय की हा मलाही दंडोत करत नाही, गुरुलाही आपल्या देवालाही दंडोत करत नाही, काय आहे काय आहे असं करता एका दिवशी चिंता करतोय. चिंता करता करता त्याला झोप लागून गेली. झोप लागली, स्वप्न पडलं झोपेत. झोपेत स्वप्न पडलं,
हा विष्णू स्वामी ज्या देवतेची भक्ती करत होता त्या देवतेचं नाव नरसिंह. आणि ती नरसिंह देवता याच्या स्वप्नामध्ये आली विष्णू स्वामीच्या, आणि मी तुला दंडोत करते. ती देवता त्या विष्णू स्वामीला म्हणते मी तुला प्रणाम करते. विष्णू स्वामी घाबरला. मी ज्या देवतेची भक्ती करतोय, ज्या देवतेचा उपासक आहे, ती देवता मला दंडोत करते आहे. विचारतोय स्वप्नात त्या उपास्य देवतेला, दैवताला विचारतोय माझं काय चुकलं, तू मला दंडोत करते, माझं काय चुकलं. तेव्हा ते दैवत बोलायला लागलेलं आहे. हे मठाधिपती, तू गोविंदाच्या नमस्काराची वाट पाहतोय. तुला वाटतं गोविंद का नमस्कार करत नाही, आणि त्या गोविंदाच्या ऐवजी मी तुला दंडोत करते. अरे तो गोविंदा मोठ्याचा झालाय आता. किती परमेश्वराच्या भक्तीमध्ये महानता आहे, परमेश्वराच्या भक्तीमध्ये किती श्रेष्ठता आहे की गोविंदानी एकदा स्वामींकडे पाहावं. त्यांनी सर्व जीवनाचा जो आखाडा आहे तो बंद करावा आणि गुरुने अपेक्षा करावी की हा मला दंडोत का करत नाही, तर प्रत्यक्ष देवतेने त्याला दंडोत करावा. त्या विष्णू स्वामी ऐवजी, आपल्या गोविंद स्वामी ऐवजी मी तुला दंडोत करते. परमेश्वर भक्त खूप श्रेष्ठ होऊन जातो. परमेश्वर भक्तीने जीवामध्ये खूप महानता येते, परंतु महानता येण्यासाठी एक निष्ठतेची गरज आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात एक निष्ठता नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. गोविंदा थोराचा झालाय, थोरपणाला पातलाय, याची जाणीव तुला नाही, मला कळाली आहे. तो तुला दंडोत करणार नाही, तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आलाय. परमेश्वराचा भक्त, परमेश्वराचा ज्ञानी, देवता सुद्धा त्याच्या प्रणामाची अपेक्षा करत नाही, त्यांच्यापेक्षाही तो श्रेष्ठ होत असतो. तुला जाणीव नाही, तू अज्ञान आहे असं स्वप्न त्याला पळत आहे. विष्णू स्वामीला स्वप्नातून एकदम उठला, भयानक, काही कळत नाहीये, एकदम ताडकन उठला. विचार करायला लागला, स्वप्न का असं पळावं. विचार करायला लागला. गोविंदाचं वर्तन पाहिलं, शिष्याचं आचरण पाहतो. त्याला एखादं काम काही सांगितलं ना, दिवसभराचं काम सांगावं ते एका क्षणात करत होतं. इतकं त्याच्या अंगी सामर्थ्य आलं. नांदेडहून राहेरला जायचं आहे काही पोथ्या पुस्तकं देण्यासाठी. विष्णू स्वामींनी गोविंदाला बोलवलं, ह्या पोथ्या राहेरला पोचवायच्या आहे. माझ्या माहितीने आजच्या विचार जरी केला तर नांदेड ते राहेर 90 किलोमीटर आहे. कोणत्या गाडीचा वापर नाही, कोणत्या एसटीचा वापर नाही. त्या काळात काहीच नव्हतं. आज 800 वर्षापूर्वीच्या या घटना चालू आहे. त्या पोथ्या पुस्तकं गेला, घेऊन आला, क्षणार्धात वापस आला. किंमत काही वेगळंच आहे. भूत सुद्धा इतकं अद्भुत जात नाही, इतकं अद्भुत तो काम करतोय. लोक मला ईश्वर मानतात, लोकांमध्ये मी ईश्वर झालेलो आहे, आणि हा तर माझ्या पुढे चालला.
माझी त्याच्यामुळे अवनीती होते. काय करावं काय करावं काही सुचत नव्हतं. त्या पागल झाला. क्षणार्धात प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागलेला आहे. काय करावं काही सुचत नाही आहे. डोकं काम देत नाही आहे. भिकंचन गुरु शिष्याचा संवाद चालू आहे. भिकंचन असं बाबळगावकर शास्त्रीचं नाव आहे. भिकंचन म्हणतो गुरुवर्याला, लोक कैसे म्हणते ईश्वर. लोक त्याला ईश्वर म्हणतात. भिकंचन त्या गुरुला विचारतो, या विष्णू स्वामीला लोक ईश्वर म्हणतात, तो खरंच ईश्वराचा अवतार आहे का? परमेश्वराचा अवतार आहे? त्याचा चमत्कार, गुरुचा विस्तार कसा आहे मला काही समजत नाही. गुरुनी त्या शिष्याला भिकंचनला उत्तर दिलं, बाबा रे, तुम्ही जसे जीव आहे तशा प्रकारचा सामान्य माणूस आहे. तो काही ईश्वर नाही. जीव कधी ईश्वर होऊ शकत नाही. जीवामध्ये ईश्वर होण्याची लायकी नाही. जीवाला देवता होण्याची लायकी नाही. जीवाला जीव होण्याची लायकी नाही. परंतु काय आहे, एक लोकांना आकर्षित करायचं राहतं आणि त्या आकर्षिताच्या माध्यमातून त्या लोकांचा प्रभाव पडावा म्हणून काय करावं. आपला लोकांवर प्रभाव पडण्यासाठी जीव मरवणी ऐश्वर्य साधे. मेला तरी चालेल पण ऐश्वर्य साधतात. अशाच प्रकारचा हा विष्णू स्वामी लोकांना फसवतो. आजही आपल्या या संप्रदायात कितीतरी प्रकारचे साधू आहेत. लोक त्यांच्या मागे पळतात. आपलं सर्वस्व सोडून त्यांच्या मागे पळतात. कोणत्याही डोळत चक्षुचा वापर करत नाही, ज्ञान चक्षुचा वापर करत नाही. चालले की चालले त्याच्या मागे. त्याच प्रकारचं 800 वर्षापासून चालत आलेली घटना आपल्या अंतःकरणात यावी. बाबांनो, सावधान, सावध राहा. डोळत भक्ती करा. स्वामी चक्रांचा सिद्धांत आहे. अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. अंधश्रद्धा माणसाला एका दिवशी खड्ड्यात नेऊन टाकते. आज वाटत असेल आपल्याला ते चमत्कार, पण ते चमत्कार एका दिवशी आपल्याला दुःखदायी ठरल्याशिवाय राहत. एक प्रत्यक्ष स्वामींच्या चरित्रातलं कथा सांगणार आहे. एक हाच विष्णू स्वामी, याच्याजवळ गुटिका सिद्धी होती. आपली प्रतिष्ठा लोकांमध्ये व्हावी, आपल्याला लोकांनी मानावं, आपल्याला लोकांनी चमत्कार पाहावा, या माध्यमातून ती गुटिका सिद्धी तो तोंडात ठेवायचा. उड्डाण करता यायचं त्याचे नाही, उलटा यायचं. गोळी होती ती, गोळी तोंडात टाकायचा. संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या घरासमोर जायचा, अदृश्य व्हायचं. घराच्या आडोशाला जायचा आणि पती पत्नीत होणाऱ्या गप्पा ऐकून घ्यायचा. जनसामान्यात होणारी वार्ता ऐकून घ्यायचा. सकाळी लोक त्याच्या दर्शनाला यायचे, लोक मठात यायचे.
बापुटी आहे लोक, शौचदीन आहे, लोकाला काहीच अक्कल नाही, लोकाला फक्त दुःखात आहे की तर काय करावं, कशाला काय सांगितलं की तेही करायला तयार होतात. अशा मठात लोक जायचे. मग तो काय करायचा, लोक आले ते आले, त्याला माहीत राहायचं काय रात्री तुम्ही अशा अशा गप्पा केल्या, रात्री तुमचा असा असा विषय झाला. आता दोन पती पत्नी घरात बोलत आहे, हा मठात आहे, आश्चर्याची गोष्ट वाटायची ना. अरे खरंच स्वामी आहे, सर्वज्ञ आहे. आपण घरात केलेल्या गप्पा रात्रीच्या त्यांनी इथं सांगल्या. रात्रीची केलेली खिचडी कढी आपण रात्री घरी खिचडी कढी केली आणि हा आता सांगतोय की तुम्ही रात्री खिचडी कढी खाल्ली. तुमच्या रोजदार गळ्याचं असं असं झालं. विचार करायचे लोक, आकर्षण बसायचं लोकांना. स्वाभाविक आपण घरात राहतोय, बाबा मठात राहतोय आणि मठात राहून अशा प्रकारचं करतं. सोयऱ्या धायऱ्याचा तोच विषय, कोणी काय विकलं, कोणी काय घेतलं, अमक्याचा विषय चर्चित होता. तो विषय कोणाकडे कोणता पाहुणा आला, कोण गावाला गेलं, कोण आजारी पडलं. अशा चमत्कार रूपी घटना आजही समाजात आहेत. प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत या घटनेमध्ये काल्पनिक एकही घटना नाही. आपण जेव्हापासून लीळावैभव ऐकतात त्याच्यात एकही काल्पनिक घटना नाही. प्रत्यक्ष घडलेल्या घटना या ही घडलेली घटना आहे. महानक्कीज ईश्वर, तुमच्यासारखे म्हणतात अरे याला सर्व माहीत आहे, मग हा कोण आहे, ईश्वर आहे. काही आपण कोणाला ईश्वर म्हणून काही सांगता येत नाही. मठात बसून सर्व जाणतो. प्रसिद्धी होत चालली त्याची, जनता त्याचं भजन करायला लागली. त्याला धनकन अर्पायला लागली. त्याची अप्रतिष्ठा होणार होती ती प्रतिष्ठा व्हायला लागली. एकदा काय झालं, गंमत झाली. काय गंमत झाली, सोमवारी अमावस्या येते, त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवारच्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. आणि त्या सोमवती अमावस्येला एक मंदिर होतं. त्या मंदिरात एक देवीचं मंदिर होतं. तिथे यात्रा भरायची, अपार यात्रा भरायची. विष्णू स्वामीला वाटलं या यात्रेमध्ये आपण प्रसिद्धी करावा, हाच एक पर्याय आहे. आपण जर या यात्रेत प्रसिद्धी करून गेली तर लोकांच्या अंतःकरणात ठसून जाईल की आपण देवच आहे. लोक यापेक्षाही आपल्याला देवत्व मानल्याशिवाय राहणार. विचार करतोय, चमत्कार दाखवावा लागेल. चमत्कार असला की नमस्कार होतो. आमचा मानवा पंथ याच्या विरुद्ध आहे. मानवा पंथ ज्ञान दृष्टीने पाहतो. जे जैसे अशी देते, जे जिथल्या तिथं आहे तेच माना, कोणत्याला कशालाही काही मानू नका असा सांगणारा मानवा पंथ आहे. विष्णू स्वामी विचार करतोय आणि विचार केला यात्रेमध्ये चमत्कार दाखवायचा, आपला प्रचार व्हावा म्हणून त्यांनी काय केलं, यात्रेमध्ये दवंडी दिली. मोठी यात्रा भरलेली आहे, यात्रेमध्ये दवंडी देतोय. मला संध्याकाळच्या वेळेस एक विमान येणार आहे.
आणि मी जिवंतपणी स्वर्गात जाणार आहे. इंद्राला भेटून येणार आहे. तुम्हाला कोणाला काही काम असलं तर मला सांगावं. स्वर्गात जायचं आहे मला जिवंतपणी. मेल्यावर लोक जातात, स्वर्गवासी लावतात, पण आता जिवंतपणी स्वर्गात जायचं आहे. सर्व गावातल्या लोकायला, शेजारच्या पारच्या लोकायला सांगून दे, गोदा काठावर अमक्या अमक्या वेळेस उड्डाण होणार आहे माझं. तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी या. सर्व या. सर्वांना मी सदैही स्वर्गात जातो आहे, इंद्राला भेटतो आहे आणि इंद्राला भेटून खाली येणार आहे. तुम्हाला कोणाला काही काम असेल, अर्ज असेल, कोणाची काही समस्या असेल, ती समस्या माझ्याजवळ द्या, मी तो अर्ज तिकडे देऊन येतो. लोक अचंबित झाले. होणारच आहे. अरे स्वर्गातून इमान येणार आहे, हा जिवंतपणी स्वर्गात जाणार आहे. अचंबात जनता जमा झाली. सर्व जनता जमा झालेली आहे. अरे या बाईने त्या बाईला, त्या बाईने त्या बाईला, त्या माणसाने त्या माणसाला. तुम्हाला नाही ते एकदा घुन उठवायचं काम पडलं की ती काही प्रसिद्धी करावं लागत नाही, काही बोर्ड लावावं लागत नाही. एखाद्या पोथीचा बोर्ड लावावा लागेल, एखाद्या प्रवचनाचा बोर्ड लावावा लागेल, एखाद्या सत्संगचा बोर्ड लागावा लागेल. पण अशा अपप्रचाराचा किंवा काही एखाद्या समस्येचा बोर्ड लावायची गरज पडत नाही. बोर्ड लावावंच लागत नाही. अचंबित झाले. कोणी नारळ आण, कोणी पूजा आण, कोणी पैसे आण, कोणी वस्त्र आण, काय काय, कोणी हार आण, कोणी तुरे आण. अरे बाबा सदैही स्वर्गात जाणार आहे. खूप आनंद आलेला आहे जनतेला. जय जयकार करू लागलेले आहे. सर्वीकडं आनंदित झालेले आहेत. आमचे गुरु विष्णू स्वामी सदैही स्वर्गात जाणार आहे. कोणी भजन करताय, कोणी कीर्तन करताय, कोणी नाचताय, कोणी तल्लीन होत आहे, कोणी स्तवन करताय विष्णू स्वामीचं. धन्य म्हणे आपलं गाव. आपलं गाव पवित्र आहे, आपलं गाव धन्य आहे. कसा होतो नवला? काय काय नवला होणार. हा विष्णू स्वामीचा प्रभाव. लोक म्हणतात स्वर्गात जाणं काही चेष्टा आहे. स्वर्गात भाग्यवंतच जातो. स्वर्गात कोणालाही जायला भेटत नाही आणि त्याच्या सगळी स्वर्गात जातो आहे. शेजारच्या गावाला बातमी गेली. अरे त्या नरसिंह मठातले विष्णू स्वामी सदैही स्वर्गात जातात. खरोखर परमेश्वर आहे ते. मग आपसात कसा भ्रंश होतो, अपभ्रंश सांगता येत नाही. फक्त एकदा हुल उठवण्याची गरज आहे. हुल उठवली की अपभ्रंश लोकात झाला. 4-5 लोक जमा झाले, 4-5 बाया जमा झाल्या. एक म्हणतो माहिती आहे का, त्याला इंद्राचं आमंत्रण आलेलं आहे. इंद्राने त्याला बोलवलंय स्वर्गात. दुसऱ्या बाया काय म्हणतात, अरे नाही तसं नाही, इंद्राचं त्याचं खूप प्रेमाचे संबंध आहे म्हणून इंद्राने त्याला सदैही स्वर्गात बोलवलाय. दोघांचं प्रेम चांगलं आहे. तिसऱ्या टोळक्यात तिसरा अपभ्रंश निघाला. अरे तसं नाही, तिथे एक मोठा कार्यक्रम आहे आणि मोठ्या कार्यक्रमात मोठी पंगत आहे आणि आपल्या विष्णू स्वामीला तिथं मोठं सिंहासन करून भोजनाला बोलवलेला इंद्राने स्वतः. काय काय अपभ्रंश होतील सांगता येत नाही. आणि हा अपभ्रंश सर्वीकडे चाललेला आहे.
काय घराणं आहे ते सांगा म्हणतात. कोणी म्हणे आपल्या देशाचं घराणं आहे, आपल्या देशाला आपत्ती आली आहे ते सांगा. त्याला दयाळू उपाधी लावून टाकलेली आहे. एक म्हणतो अरे अर्ज द्या. काय अर्ज द्या? आपल्या गावाचा विकास कमी पडतो आहे, आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, आपल्या गावात अनेक प्रकारच्या सोयी सुविधा झाल्या पाहिजे. सरपंचाला द्यायचा की इंद्राला द्यायचा? भ्रमिष्ट झाली जनता आहे, काही कळत नाही कोणाला काय करावं. आता आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गावाचे मठाधिपती चाललेले आहे स्वर्गात, आणि नक्की तिकून अमृताची बाटली आणतील ते. अमृतांजन नाही, अमृत. अमृत पिल्यावर अमरा होतात, अशा प्रकारची अमृताची बाटली आणतील आणि आपल्याला सर्वाला देतील. आपण सर्व अमर होऊ. एक म्हणतो ना कशी जातील ते. नाना प्रकारचे नाना उद्योग लोकांच्या अंतःकरणात सुरू झालेले आहे. दुसरा म्हणे अरे नाही रे, रथ येईन, कोणी म्हणतं विमान येईन, कोणी म्हणतं काय येईन, कोणी म्हणतं हेलिकॉप्टर येईन. अनेकाचे विचार अनेकाच्या माध्यमातून तिथं हे केले आहे. एक म्हणतो नाही रे, तुला कळत नाही कशाला विमान येईन हे येईन. अरे इंद्राचं वाहन हत्ती आहे, तो हत्ती येईल तिथं, त्याला घ्यायसाठी हत्ती येईल. एक म्हणतो नाही रे, तुला बी कळत नाही, प्रत्यक्ष इंद्रदेवता येणार आहे त्याला घेण्यासाठी. प्रत्यक्ष, कारण प्रेम आहे दोघांचं. इंद्रदेवता विमानात बसून येणार आहे आणि त्या ठिकाणी उतरेल आणि स्वामींना त्या ठिकाणी बसवेल आणि घेऊन जाईल. अशा प्रकारच्या नाना कल्पना लोकांच्या अंतःकरणात चाललेल्या आहेत. चालता 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 कल्पना समतोल रंगवण्यात गेलेली आहे. लोकांच्या नाना प्रकारच्या मती त्या ठिकाणी होत आहेत. ज्याला जसं वाटेल तसं कल्पना करताय. स्वर्गयात्रा आहे ती जिवंतपणी. मेल्यावर यात्रा पाहिजे असेल तुम्ही, रथयात्रा. हे मेल्यावरती नाही आहे, जिवंतपणी रथयात्रा आहे, स्वर्गयात्रा आहे. सर्व टाइम दिलेला होता. अमक्या टायमाला 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता जो टाइम दिलेला आहे. लोकांना कसं बनवावं, धर्माच्या बाह्य लोकांना कसं घालावं. स्वामींनी लीळा याच्याकरता सांगितली. लीळा आपण ऐकतोय, लीळा आपल्याला मजेशीर वाटते, पण या लीळेच्या माध्यमातून भावार्थ असा आहे की अशा प्रकारचे दुनियेत फसवणारे लोक आहेत. अशा प्रकारचे दुनियेमध्ये लोकांच्या मती उडवणारे लोक आहेत. यांच्यापासून सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. तुम्ही यांच्यापासून जर सावध नाही राहिले तर तुमची काही गत नाही. अशा अनेक प्रकारच्या घटना आतापर्यंत इतिहासात घडून गेलेल्या, घडल्या आहे, घडतील, घडणार आहे. म्हणून स्वामी चक्रधानी आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून, चरित्र अशी वस्तू आहे जीवनात की त्या चरित्राच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्या अंतःकरणात रुजवण्यासारखी आहे. ज्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला डोळस प्रकारचं ज्ञान होईल आणि भक्ती डोळस करायची आहे. अशा कोणत्याही या बांबाळाला बांबून जायची नाही. कोणत्याही गोष्टीवर विपरीत व्हायचं नाही आहे, आकृष्ट व्हायचं नाही आहे आणि त्याच्यापासून आपला जीवन बर्बाद करायचं नाही. लीला भरपूर आहे, पण जवळजवळ वेळ आपला संपत आलेला आहे. दुपारी घेऊ आपण वेळ.
अशा माध्यमातून स्वामींची ही लीळा अर्धवट आपली राहिली पूर्ण होणार आहे. इथपर्यंत गंगेपर्यंत आलो आहे. 3 वाजेचा टाईम दिलेला आहे. पोथीचा टाईम 3:30चा आहे. ज्याला सदेही पाहिजे त्यांनी 3:30ला इथे यावं आणि त्या विमानात बसून स्वर्गात जायला काही हरकत नाही. विमान 3:30ला येणार आहे आणि 3:30 वाजेच्या सुमारास त्या विमानात इंद्र स्वतः आपल्याला घ्यायला येणार आहे. ज्याच्या ज्याच्या समस्या असतील त्या समस्या त्याच्याजवळ द्यायच्या आणि आपल्या त्या विमानात समस्या तुमच्या इंद्रापर्यंत पोहोचतील. दंड